मी प्रश्नाबद्दल बोलत होतो. असे मस्त प्रश्न मिळाले म्हणजे उत्तर द्यायला मजा येणार. आता हाच प्रश्न बघा ना, वाढत्या कॉन्क्रीटच्या जंगलामुळे निसर्गावर कशा प्रकारे आणि किती दुष्परिणाम होते. मुळात या प्रश्नाबद्दल अशी चर्चा व्हायला पाहिजे की हा प्रश्न अस्तित्वातच काय, कारण हा तयार झालाय मुजुमदारांसारख्या माणसांमुळे. सर, मुजुमदार नेमके कशा प्रकारे कारणीभूत आहेत? मुजुमदारांसारखे लोक काय करतात तर शाळा, गार्डन, इमारती बांधण्यासाठी अत्यंत कमी किमतीत जमिनी विकत घेतात. आणि त्यावर भोवतालचा विचार न करता, अभ्यास न करता टोलेजंगा इमारती बांधून पैसे कमवायला मोकळे होतात. आता या सगळ्यात कमर्शियल लूट चालते ते चालतेच, आणि निसर्गाची हानी होते ती वेगळीच. खरंच मुजुमदारांसारखी माणसं निसर्गासाठी हानिकारक असू शकतात का? हो, आणि खूप मोठ्या प्रमाणात हानिकारक आहेत. त्यांना निसर्गाचा ऱ्हास करणारा राक्षसच बनवतोय. और मे बी बनवलाय. या ना सर, तुम्ही बसा. या. सर, तुम्ही नाश्ता करा, मी आलेच. हो. रीने. हा हा हा. ऐकलत ना? बाहेर आनंद पाटील सर काय म्हणाले ते ऐकलं ना? ऐकलं की. मग तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही मुजुमदार कसे आणि किती फेमस आहात ते. याच्या उलट भाऊंचे, फक्त भाऊंचं नाव ऐकून एका कॉलवर पॉडकास्ट करायला आलेत ते. इतकी वर्ष झालं भाऊंच्या मदतीसाठी सतत हजर असतात ते. पण तुमच्याबद्दल त्यांचं मत किती वाईट आहे ऐकलं ना? अहो, एक सच्चा माणूस तुमच्याबद्दल असा विचार करत असेल, काय उपयोग हो तुमच्या त्या पैशांचा? काय झालं असायला? नाही, काही नाही. काही जोक झाला का? मला पण सांगा. हा बाहेर आलेला माणूस सच्चा आहे, हाच एक मोठा जोक आहे. तुमच्याबद्दल वाईट बोलले म्हणजे लगेच वाईट झाले का ते? नाही नाही, मी प्रूव्ह करून दाखवतो. हे तुमचे आनंद पाटील सर किती सच्चे आहेत. स्पीकरवर टाकतोय, लक्ष देऊन ऐका.
नमस्कार साहेब. हो, आज अचानक कशी आठवण काढली? नाही काही नाही, सहजच कॉल केला. काय तब्येत पाणी कशी आहे? हो हो साहेब, हो तुमच्या आशीर्वादाने सगळे ठणठणीत आहे. एक काम होतं. हो झालंच म्हणून समजा. हा, बोला. काही नाही, एक नवीन जागा विकत घेतोय डेव्हलपमेंटसाठी. तेवढं एनओसी वर तुमची सही पाहिजे होती. दिली. अहो कधीपर्यंत पाहिजे ते सांगा. ते सगळं ठीक आहे, पण उगा पर्यावरणाचा ऱ्हास. अहो साहेब, प्रगती महत्वाची नाही का? आणि मध्यंतरी ते तुम्ही पाणपोईचं काम केलं, अहो तर समतोलच होता. आणि मुळात तुम्ही निसर्गाचा विचार करता, यातच सगळं आलं. खरंच तुमच्यासारख्या माणसांमुळे माणसं आणि निसर्ग दोघेही टिकून आहेत. बरं बरं बरं, मला एक दुसरा कॉल येतोय, मी करतो परत. हो हो नक्की कळवा साहेब. हा. तुमचे आनंद पाटील सर कच्च्या निघालं की. आता फक्त मुजुमदारांचा विजय असो एवढंच म्हणायचं बाकी होतं. सच्चा कार्यकर्ता. कसं असतं ना सावी मॅडम, जिकडं फायदा तिकडं लोक. एकदा तुमच्यापासून होणारा फायदा बंद झाला ना, की आपले वाटणारे लोक सुद्धा लांब लांब पळायला लागतात. बाकी हा पॉडकास्ट हिट होणार. हा आनंद पाटील एकदा बोलायला लागला ना की ऐकत नाही कोणाचं. खूप लाईक मिळतील. ज्या माणसासोबत तुम्ही पॉडकास्ट शूट करताय तो सच्चा मात्र नाही, एवढं फक्त तुमच्या मनाला माहित असू द्या. आता व्हिडिओ कुठे गेला? दादा दादा, खरी दादा, एवढं अस्वस्थ काय? मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट झालाय. काय व्हिडिओ डिलीट झाला? बोला ना, अजून बोंबलून वाचक घराचा व्हिडिओ डिलीट झाला? अरे असं कसं काय डिलीट झाला? तू काय नशेत होतास काय? नशेत असतो का नाही तर दुसऱ्याला कोणाला तरी पाठवलं असतं रे, डिलीट नसता केला. ते कसं झालं ना तीच कळणं झालंय मला. इकडे आले आले. काय काय झालं? माझ्या कोणाला कोणी हात लावला? तू हात लावलायस? तू हात लावलायस का? नाही नाही, अहो मी कशाला हात लावेन? कहू काय झालं? काय झालं? मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट झालाय. कसा काय झाला तू? मला नाही माहिती हो. कदाचित मुलांनी घेतला असेल तर माहित नाही. तू काय मूर्ख आहेस का ग? लक्ष नाही देतात तुला? पुन्हा जर माझ्या मोबाईलला हात लावला ना तर तगडा तोडीन तुझा. आणि याच्या पुढे लक्ष द्यायचं. चल. आता मोबाईल मध्ये व्हिडिओच नाही, मग कसला सिनेमा आणि कसली स्क्रीनिंग? आपला बॉम्ब ना फुटायच्या आधीच फूट चाललाय. माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स खतरनाक. गप्प बस.
सॉरी हा सर, सॉरी. वा, छान, खरंच छान. असे प्रश्न सहसा मांडता येत नाहीत, पण इंटरव्ह्यू थोडा आवडता झाला असं मला वाटतं. कोण असावी? नाही, बोलण्यासारखं तसं पाहिजे पण ना. म्हणजे मला काही कळालं नाही. नाही म्हणजे काय ते लांबट झालं ना की मग आजकालची पोरं व्हिडिओ बघत नाहीत. म्हणून आम्ही आधीच ठरवलेलं की थोडक्यात महत्वाचं जे तेवढं शूट करायचं. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला नव्या पिढीचं गणित काही कळतच नाही मला, पण एपिसोड अपलोड झाला की नक्की कळवा. हा, नक्की. परत हा. सरांना सोडून. चला सर. थँक्यू. चला सर. ओ सर. हा चला चला. तेवढं NOC वर तुमची सही पाहिजे होती. दिली. कधीपर्यंत पाहिजे ते सांगा. ज्या माणसासोबत तुम्ही पॉडकास्ट शूट करताय तो सच्चा मात्र नाही. घ्या, स्पेशल बनवलंय तुमच्यासाठी. मला ना लय अभिमान वाटायचा. भाऊंच्या माग एवढी सगळी माणसं आहेत. ती माणसं जर अशी असतील तर ती भाऊंच्या माग असून पण भाऊ एकटेच आहेत. नाही, भाऊ एकटे पडणं इम्पॉसिबल. म्हणजे मग भाऊंच्या पाठीमागं कोण उभं राहणार? मी धैर्य मुजुमदार. तुम्ही जमल का तुम्हाला? भाऊंच्या पाठीमागं उभं राहणं सोपं नाहीये. मोठमोठ्या लढाया लढाव्या लागतील. हिम्मत, संयम, खरेपणाचा कस लावावा लागेल. मुजुमदारांसारख्या माणसांविरुद्ध बंड पुकारावा लागेल. तुमच्या सहवासात हे पण गुण माझ्यात उतरतीलच की. अरे वा, पोहे. हा, मी केले होते ना आज, पाहुण्यांसाठी पण आणि आपल्यासाठी पण. एकदम स्पेशल. घ्या घ्या घ्या, टेस्ट करा. मस्त झाले का पोहे? एकदम स्पेशल.
झालं, खावा खावा. थँक्यू. मला तर असं वाटतंय ना की अजून एक प्लेट पोहे खावं. इतके भारी झालं. पाणी पाणी, अगं अगं मला उतरता येईना. पाणी. एक मिनिट थांबा, एक मिनिट. पाणी द्या, पाणी द्या. हळूहळू, पाणी 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 घ्या. वर बघा. सावकाश. डिस्टन्स ठेवायचा नियम कॅन्सल म्हणून समजायचं का मग? हॅलो. हॅलो भाऊजी, पोहे जमले ना? जमले जमले, मस्तच जमले. तिला आवडले ना? हा हा, आवडले आवडले. भारीच. यांनी आज लय मोठं काम केलंय माझं. गीता वहिनी, थँक्यू, थँक्यू सो मच. ठीक आहे भाऊजी, मस्त चाललंय, असंच चालू द्या. आणि आता तिला रोज पोहे खाऊ घाला. पण फक्त भाऊजी लवकरात लवकर ना आम्हाला तिचं नाव सांगा, म्हणजे झालं. ठेवते. नशिबाच्या हाती हात ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग. ताई हे घ्या तुमचं फोन. कुणाला पोहे खाऊ घातले? आणि कोणी? आमच्या यांनी ना. वहिनी, यांनी पोहे बनवले ना? कुणासाठी बोला ना. खाऊ सुद्धा घातले? आत्या, इरा, आत्या, इरा, आत्या, इरा, इरा, ताई.
हो भाऊंच्या बरोबर जाऊन बोला जावा की. सकाळी तुझं ऐकून बोललोय त्यांच्याबरोबर. आठवते ना किती ऐकवले मला. अहो ते नुसतंच तोंडवर करून बोलणार असं तुम्ही समजवल्याच्या सुरात बोलायला पाहिजे होतं. आता भाऊंचा मूड फ्रेश आहे, जाऊ बोला जाऊ. ते दीपे मी काय जाणार नाही बघ. तुला बोलायचं असलं तर तुझं तू बोल, उगाच मला मध्ये घेऊन बस. आत्या 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 इरा आत्या इरा ऐक ना ग. आत्या भरल्या घरात एवढा गळा काढायला काय झालंय तुला? मग काय करू मी? आमच्या यांनी कोणाला तरी पोहे बनवून दिलेत. या दोघींना बोलताना ऐकलंय मी. माझ्या भावाशी बोलत होते. फॅमिली नागपूरला गेली ना, तर वहिनीला तरी पोहे खाऊ घातले की नाही असं असं विचारत होते मी. नाही आत्या, आता हे दुसरंच काहीतरी सांगताय. तुझा फोन दे. भाऊ चहा देऊ? मग खायला काय देऊ? नको. भाऊ एक बोलायचं होतं. बोला. नाही म्हणजे कसं आहे, बाई किती जरी हुशार असली तरी बाई ती बाई आणि पुरुष तो पुरुष हो. आता पुरुषाची जागा थोडी ना बाई घेऊ शकणार आहे. घराचा करता धरता पुरुषच असतोय. मला काय वाटतंय, यांनी की नाही ऑफिस मध्ये VRS द्यायला पाहिजे आणि सगळा वेळ शाळेच्या कामासाठी द्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या पण कामात हातभार लागेल हो यांचा. त्याची काही गरज नाहीये. हे बघा भाऊ, मी अरे सावी आलीस होय. पण कसा झाला आजचा पहिला इंटरव्ह्यू?